नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर भाग 1 त्यातील धडा आपली पृथ्वी आपली सूर्यमाला यावरील सर्व स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, काय करावे बरं? लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे, ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे। आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे। या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे। ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया। खाली उत्तर दिलेले आहे, ते पाहून वहीमध्ये लिहा। रॉकेटच्या साहाय्याने एखादा अणुबॉम्ब पाठवून तो लघुग्रह उद्ध्वस्त करणे किंवा त्याचा मार्ग बदलणे। पुढील प्रश्न क्रमांक 2, जरा डोके चालवा। सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल? या प्रश्नाचं उत्तर, सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेतील पृथ्वीवर प्रकाश व उष्णता मिळणार नाही, त्यामुळे हळूहळू सृष्टी नष्ट होईल। पुढील प्रश्न, असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे। तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला किंवा तिला नीट कळले पाहिजे। तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल? या प्रश्नाचे उत्तर, सूर्यमाला पृथ्वी विषुववृत्तापासून डाव्या उजव्या किंवा वर खाली खंड, देश, राज्य, शहर, गाव, तालुका, वसाहत, पूर्ण नाव, घर नंबर इत्यादी सर्व लिहून देऊ। पुढील प्रश्न क्रमांक 3, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा। जर सूर्यमालेचं आपण निरीक्षण केलं तर ग्रहांचा क्रम चुकलेला आहे। निरीक्षण करून त्याचं उत्तर आपण लिहूया। उत्तर खाली लिहून दिलेलं आहे। अनुक्रमे सूर्यमाला दिलेली आहे। बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून असा क्रम आहे। पुढील प्रश्न क्रमांक 4, मी कोण? अ, पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता। तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो। उत्तर, चंद्र। आ, मी स्वयंप्रकाशी आहे। माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो। उत्तर, सूर्य। ई, मी स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवती फिरतो। उत्तर, उपग्रह। ई, मी स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो। उत्तर, पृथ्वी। उ, माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही। उत्तर, पृथ्वी। मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे। या प्रश्नाचं उत्तर, सूर्य आहे। पुढील प्रश्न क्रमांक 5, त्यातील अ, अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया। तसेच आ प्रश्नाचंही उत्तर पाहूया। कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे। अचं उत्तर, अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात। रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते, म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात। आ, कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात? उत्तर, शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी, खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करणे इत्यादीची कृत्रिम उपग्रह माहिती देतात। पाठाखालील सर्व प्रश्नोत्तरं आपण पाहिलेली आहेत। आता आपण याच पाठातील पान नंबर 3 यावरील सांगा पाहू हा प्रश्न पाहूया। हा प्रश्न, सूर्यमालेच्या चित्राचे निरीक्षण करा व त्यापुढील प्रश्नांची उत्तरे द्या असा विचारलेला आहे। त्यातील पहिला प्रश्न, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? उत्तर, बुध। पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? उत्तर, 3ऱ्या स्थानावर आहे। पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता? पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह शुक्र आहे। मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने लिहा
उत्तर गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह प्लुटो. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.